तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी चा जी द्वितीय सत्र परीक्षा होणार आहे, वार्षिक परीक्षा. तर त्याच्या दृष्टीनं हिंदी या विषयाची आपण एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे वार्षिक परीक्षेसाठी, द्वितीय सत्रासाठी. तर या परीक्षेला सामोरं जात असताना तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा नक्की उपयोग होईल. त्यामुळे ही जी प्रश्नपत्रिका आहे ती पूर्ण व्यवस्थित बघा, जेणेकरून अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या वार्षिक परीक्षेमध्ये नक्की दिसतील. पहिला विभाग आहे विभाग 1 गद्य. त्याच्यासाठी एकूण 20 गुण असणार आहेत, 20 अंक. प्रश्न 1 निम्नलिखित पठित गद्यांश को पढ़कर सूचना के अनुसार कृतियां कीजिए. हा तुमच्या पुस्तकातलाच आहे गद्यांश उतारा. तर त्याच्यावर आधारित प्रश्नोत्तर तुम्ही सोडवायचे. तर याचा आधी व्यवस्थित वाचून घ्या, हे स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्यानंतर मग आकृती पूर्ण कीजिए. तो गद्यांश वाचून त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत. श्रीमती की विशेषताएं, 4 गुण त्यांचे लिहायचे आहेत, विशेषताएं लिहायचे. श्रीमती की विशेषताएं. त्याच्यानंतर बघा पुढे, घटना के अनुसार उचित क्रम में लगाकर वाक्य फिर से लिखिए. पहिली घटना कुठली घडली, त्यानंतर दुसरी, अशी क्रमानुसार घटना कशा घडत गेल्या ते याच्यामध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर लिंग बदलिए, श्रीमती, नौकर. गद्यांश में प्रयुक्त शब्द युग्म ढूंढकर लिखिए. घरेलू नौकर और चोरियां, इस पर अपने विचार व्यक्त कीजिए. घरेलू नौकर और चोरियां याच्याबद्दल तुमचं मत तुम्ही मांडायचं आहे. त्याच्यानंतर निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. हा सुद्धा तुमच्या पुस्तकातलाच आहे. उनके कहने पर शास्त्रीय संगीत हो, इथपासून ते हा जो आहे आत्महीनता में नहीं इथपर्यंत. तर हा व्यवस्थित वाचायचा आणि त्याच्यावरचे हे प्रश्न मग तुम्ही सोडवायचे. तर त्याच्यामध्ये बघा, बगीचे में बैठकर वे सुनते थे. बगीचे में बैठकर वे क्या सुनते थे, तर ते इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढे, एक शब्द में उत्तर दीजिए. उनके चेहरे पर दिखता था, क्या दिखता था. वे आंख बंद करके क्या सुनते थे. क्रूर रोमन बादशाह, उसका नाम लिखिए. संगीतज्ञों की इसका लाभ तो ले सकता हूं. किसका लाभ. तर त्याची उत्तर तुम्ही काय करायचे, ती लिहायची आहेत. वरचा जो पॅसेज आहे, उतारा आहे, तो वाचून त्याच्यावरची लिहायचे. निम्नलिखित शब्दों का वचन बदल कर लिखिए. ध्वनिया, खुशी. कथनों के सामने सत्य असत्य लिखिए. सत्य कुठलं आणि असत्य कुठलं ते तिथं लिहायचं आहे. समाज के जरूरतमंद लोगों की मैं सहायता करूंगा, इस विषय पर अपने विचार लिखिए. तर याच्याविषयी तुमचं मत तिथं थोडक्यात लिहायचं आहे. निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर अपठित म्हणजे हा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे, तो वाचायचा आणि त्याच्यावरची प्रश्नोत्तर लिहायचे. त्याच्यामध्ये बघा, प्राचीन वीरों की पुस्तकों से मिलने वाली जानकारियां, 4 जानकारियां तिथं लिहायच्या आहेत. पुस्तकों की उपयोगिता, इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में व्यक्त कीजिए. त्याच्यानंतर पुढे विभाग 2 पद्य विभाग, त्याच्यासाठी एकूण 12 गुण आहेत. प्रश्न 2 निम्नलिखित पठित पद्यांश को पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. एकूण 6 गुण आहेत त्याच्यासाठी. तर ही कविता व्यवस्थित वाचा आणि त्याच्या खाली मग ही कृतीयुक्त प्रश्न आहे. आकृती पूर्ण कीजिए. कवि की दृष्टि से मित्र की परिभाषा, किसे मित्र कहेंगे कवि की दृष्टि से, वो लिखिए. आकृति पूर्ण कीजिए. कुंडली में बताया गया है महत्व, किसका महत्व बताया गया है. इन दो रंग दोनों का रंग एक जैसा है, किन दोनों का रंग एक जैसा है. कुंडली से शब्द खोज कर लिखिए. कोई, इस शब्द के लिए प्रयुक्त शब्द लिखिए. कौवा, इस शब्द के लिए भी प्रयुक्त शब्द लिखिए. उपयुक्त पद्यांश में
पद्यांश की पहली 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखिए. यातल्या ज्या पहिल्या 4 ओळी आहेत त्याचा सरळ अर्थ, सोपा अर्थ तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. ही सुद्धा पुस्तकातलीच कविता आहे. तर त्याच्यावरचं अंधेरे के इलाके में किरण मांगा नहीं करते, इथपासून ते याच्यामध्ये जस्ट मिनिट. तर त्याच्या पुढील भाग बघा नेक्स्ट पेजवर. ही कविता इथून अंधेरे के इलाके में किरण नहीं मांगा करते इथपासून ते इथून पर्यंतचा पुढचा भाग. सुलगते आप बाहर से अगन मांगा नहीं करते इथपर्यंत. त्याच्या पुढचा बघा, त्याच्यावर त्या कवितेवरचेच प्रश्न सोडवायचे थे. कवि ने इस मानवीय गुणों की ओर संकेत किया है. किस मानवीय गुणों की ओर संकेत किया है. रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. सुमन वहां मांगा नहीं करते जहां. तर रिकाम्या जागी योग्य शब्द तिथे लिहायचा आहे कवितेतला, वरती जी सांगितली ती. जो स्वयं अपना मस्तक झुका लेता है उसे नमन. समानार्थी शब्द लिखिए. सुमन, उपलब्ध. निम्नलिखित काव्य पंक्तियों का सरल भावार्थ लिखिए. अंधेरे के इलाके इथपासून ते नमन मांगा नहीं करते याचा अर्थ लिहायचा. निम्नलिखित आता पूरक पठनवर आहे. विभाग 3 पूरक पठन. निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. कैसे हड़ पकड़ लिया था पीयूष ने, इथपासून ते कहा रहेंगे रखेंगे उन्हें इथपर्यंत आहे. उनकी टट्टी पेशाब कौन साफ करेगा इथपर्यंत. तर आता त्याच्यावरचे प्रश्न बघा. पीयूष के परिवार के सदस्य, पीयूष की अम्मी हे एक दिलंय, बाकीचे 2 घरातले सदस्य कोण कोण आहेत ते लिहायचं. परिच्छेद में आए एक पशु और एक पक्षी का नाम यहाँ पे लिखिए. स्वमत अभिव्यक्ति. क्या पशु पक्षियों को पालना उचित है. त्याचा तिथं अर्थ लिहायचा आहे. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर ही कविता वाचायची आणि त्याच्यावरच्या कृती सोडवायच्या आहे. आकृती पूर्ण कीजिए. कविता में आए प्राकृतिक सौंदर्य के घटक. ही जी वरती कविता दिलेली आहे तर याच्यातले कितनी सुंदरता बिखरी प्राकृती जगत में, इथपासून ते रुक रुक गाती वनप्रिय कोयल. तर याच्यामध्ये कविता में आए प्राकृतिक सौंदर्य के घटक. पर्वतों में प्राकृतिक सुषमा, इस विषय पर अपने विचार लिखिए. तर याच्यावर तुमचे विचार स्वतःचे मांडायचे आहेत. त्याच्यानंतर भाषा अध्ययन व्याकरण विभागावर सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. त्याच्यामध्ये पहिला आहे निम्नलिखित वाक्य के अधोरेखांकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. शब्दभेद कुठला येतोय, त्याचा प्रकार कुठला येतोय तो लिहायचा. निम्नलिखित अवयव में किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. के सामने कल. कृती पूर्ण कीजिए. संधि विच्छेद हिमालय आणि त्याचा संधि भेद लिहायचा आहे. अथवा तफबल त्याचा, दोन्हीपैकी एकाच. निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहाय्यक क्रिया पहचान कर मूल रूप लिखिए. त्याचा मूल रूप तिथं लिहायचं. त्याच्यानंतर जस्ट मिनिट. त्याच्या पुढे हे वाक्य बघा, त्याच्यातल्या सहाय्यक क्रिया सहाय्यक क्रिया ओळखून त्याचं मूळ रूप लिहायचं आहे. पुलिस ने चोर को पकड़ लिया. तनिष अर्चत भाई को देख कर घबरा गई. निम्नलिखित क्रियाओं में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक दोनों कुठल्या तरी एकाच. देखना,
प्रथम प्रेरणार्थक आणि द्वितीय प्रेरणार्थक। निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ और उचित वाक्य में उसका प्रयोग कीजिए। हात लगना, मुंह फेरना किंवा या दोन्ही व्यतिरिक्त अधोरेखित वाक्यांश में के लिए कोष्टक में दिए गए मुहावरों से उचित मुहावरों का चयन करके वाक्य फिर से लिखिए। चकमा देना, कान में बात डालना, सरपंच ने जिल्हाधिकारी को बात पहुंचाई। यापैकी दोन्ही पैकी कुठला योग्य शब्द तिथे होतोय वाक्यप्रचार तो लिहायचा आहे। त्याच्यानंतर निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य में प्रयुक्त कारक पहचान कर उसका भेद लिखिए। कारक चिन्ह आणि कारक भेद अशा पद्धतीने लिहायचं। निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग कीजिए और वाक्य फिर से लिखिए। विराम चिन्ह योग्य ती वापरा आणि वाक्य परत लिहा। निम्नलिखित वाक्यों में से किसी दो वाक्यों को सूचनानुसार परिवर्तन कीजिए। पहिलं वाक्य आहे ते सामान्य भविष्यकाळात, दुसरं आहे ते सामान्य भूतकाळात करायचं आहे आणि तिसरं अपूर्ण वर्तमान काळात करायचं आहे। हे जे कंसात दिलेले आहेत त्यानुसार ते वाक्य बदलायचं। निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद लिखिए। प्रकार लिहायचा रचना के आधार पर। निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का कोष्टक में दी गई सूचनाओं के अनुसार परिवर्तन कीजिए। निषेधवाचक वाक्य करायचं आहे याचं आणि याचं करायचं आहे ते प्रश्नार्थक वाक्य या दोन्हींचं। निम्नलिखित वाक्यों में से किसी दो वाक्यों को शुद्ध करके लिखिए। म्हणजे शुद्ध लेखनानुसार व्यवस्थित लिहायचं आहे। त्याच्यानंतर रचना विभाग, उपयोजित लेखन टोटल 26 अंक, पत्रलेखन या दोन्हीपैकी एका विषयावर त्यानुसार बधाई पत्र पहिलं आणि दुसरं आहे आपूर्ति के बारे में ध्यान आकर्षित करते हुए पत्र लिखिए स्वास्थ्य अधिकारी को। दोन्हीपैकी एका विषयावर। त्यानंतर एक तुम्हाला असा गद्यांश किंवा उतारा दिला जाईल, त्याच्यावर एक एक वाक्यात उत्तर येईल असे 4 प्रश्न तयार करायचे। त्याच्यानंतर बघा इथपर्यंत आहे ते असे 4 प्रश्न तयार करा। त्याच्यानंतर वृत्तांत लेखन, निम्नलिखित विषय में से 70 से 80 शब्दों में वृत्तांत लिखिए। या घटनेवर आधारित वृत्तांत लेखन लिहायचं आहे। त्याच्यानंतर पुढे कहाणी लेखन, या दोन्हीपैकी वरती वृत्तांत लेखन लिहा किंवा कहाणी लेखन, त्याच्यासाठी मुद्दे दिलेले आहेत। विज्ञापन लेखन, एक दंतमंजन का विज्ञापन तैयार कीजिए। निबंध लेखन, निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए। मेरा गांव, यदि संगणक न होता, समय बड़ा बलवान, किसी एक विषय पर। तर अशा प्रकारे ही तुमची पूर्ण 80 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे तर ती इथं पूर्ण होते। इतर विषयांच्या सुद्धा आपण 9वीच्या प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। ओके, थँक यू।